नमस्कार मित्रांनो, तुमच्या माझ्या ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे। बघायला गेलं तर आपण मागच्या वेळेस तुम्ही बघितलं असेल तर आपण आलो होतो रामेश्वर रेल्वे स्टेशनला आणि त्यानंतर आपण आता निघालेलो आहे धनुषकोडीला। आणि धनुषकोडीला आपण ऑटो केलेला आहे। हा आहे आपला ऑटो आणि यानं 5 जणांचे आमचे 5 जण आहेत। 5 जणांचे त्याने 1000 रुपये सांगितले। 900 रुपयात आम्ही ठरवलं त्याला। तुम्ही आला तर तुम्हाला इथं 1001 रुपये सांगतील, 50-100 रुपये कमी झाले तर होतील, नाही तर तुम्हाला 1000 रुपयापेक्षा कोणीच देणार नाही। जवळपास आम्ही 10 ऑटो बघितले, शेवटी हा ऑटोवाला म्हणला बाबा 900 रुपये तुम्हाला आम्ही नेतो म्हणून। त्याच्यात आम्ही 4 पॉईंट करणार आहे। ते 4 पॉईंट कोणते काय ते तुम्हाला मी पुढे सांगेल। चला भेटू पुढे आपण। मित्रांनो, हे आहे आपलं पहिलं ठिकाण ज्या ठिकाणी आपण आलेलो आहे। चला जाऊया आतमध्ये दर्शन करायला। आपण धनुषकोडीला जाताना आम्ही या ठिकाणी फक्त मोजकेच पॉईंट बघणार आहे धनुषकोडीमध्ये, बाकी काही लोकल वगैरे बघणार नाही। जेवढं काय ते तुम्हाला मी सांगेल। चला जाऊया आतमध्ये दर्शनाला आपण आता। मित्रांनो, बघायला गेलं तर आतमध्ये जे मंदिर होतं ते प्रभू श्रीरामाचं, माता सीता आणि लक्ष्मण यांचं आतमध्ये मंदिर होतं, ते आपण दर्शन वगैरे केलेलं आहे। आणि चला जाऊया आपण आता पुढच्या प्रवासाकडे निघूया आपण आता। चला आता हे आहे आमचा ऑटो, या ऑटोत बसणार आणि आम्ही आता इथून निघणार। समुद्र ते आपण आलेलो आहे धनुषकोडीचं हे रेल्वे स्टेशन आहे। याची माहिती मी संपूर्ण तुम्हाला सांगेल। हे आहे बघा धनुषकोडीचं रेल्वे स्टेशन, हे आपलं दुसरं पॉईंट आहे। या ठिकाणी आपण आलेलो आहे, हे तुम्हाला दिसत असेल बघा। या ठिकाणी धनुषकोडीचं जुनं असं खंडर स्वरूपात झालेलं एकदम हे रेल्वे स्टेशन आहे। हे असं धनुषकोडीचं रेल्वे स्टेशन होतं। हे असं 1964 मध्ये जेव्हा इथं सायक्लॉन आलं होतं, त्या सायक्लॉनमध्ये हे पूर्ण शहर हे पाण्यामध्ये गेलं आणि त्यानंतर याला घोस्ट टाउन पण असे म्हणतात। आणि नंतर सरकारनं इथं काही रेल्वे वगैरे चालू केली नाही, पण टुरिस्ट लोकांसाठी रोड चालू केला। जो आपण ज्या रोडने आपण आलो आहे ते रोड चालू केला, कारण की टुरिस्ट येतात रामसेतू बघण्यासाठी, त्यामुळे त्यांनी रोड बनवला। आणि त्यामध्ये संपूर्ण गाव हे पाण्याखाली डुबलं गेलं 1964 मध्ये। आणि जी रेल्वे रामेश्वरून निघाली होती तेही पण पूर्ण पाण्यात गेली, त्यातले सर्व प्रवासी पण हे झाले होते। चला जाऊया पण आपण पुढे आता। आपण आलो सर्वात शेवटचं टोक धनुषकोडीचं, हे आहे सर्वात शेवटचं टोक धनुषकोडी। आणि आपण आलो होतो इकडून। बघायला गेलं तर धनुषकोडीमध्ये त्यावेळेस मोठं शहर होतं, जवळपास 2000 लोक या ठिकाणी धनुषकोडीमध्ये राहत होते। आणि संपूर्ण लोक त्या सायक्लोनमध्ये जलसमाधी झाली त्यांची। आणि या ठिकाणी आपण आलेलो आहे शेवटचं टोक, भारताचं शेवटचं टोक, आणि इथूनच रामसेतू हा चालू होतं। चला जाऊया आपण तिकडे आता रामसेतूकडे। हे आहे समोरचं व्ह्यू जे बघतात आपण, ते आहे रामसेतू आहे। आणि हा रामसेतू बघण्यासाठी खास आपण आलेलो आहे, कारण की प्रभू श्रीराम याच मार्गाने श्रीलंकेमध्ये गेलेले आहेत। आणि मित्रांनो, या ठिकाणी भरपूर अशा छोट्या छोट्या माश्या आहेत। हे बघा, या सर्व माश्या आहेत, या छोट्या छोट्या एकदम आपल्या या पाण्यामध्ये माश्या आहेत। आणि असं संपूर्ण व्ह्यू। आपण चालू आता रामसेतूपासून मागे बस आहे, याच बाजूला हा आहे आपला इंडियन ओशन।
मित्रांनो समोर आहे ही वॉच टावर, तुम्हाला दिसते बघा. इथेही जाता येते पण आम्ही काही गेलो नाही. हे पण बघण्यासारखं आहे. इथं पुन्हा चर्च आहे ते पण आहे. आणि हा असा रोड आहे बघा. इथं खाण्यासाठी व्यवस्था आहे, फक्त एक आहे व्हेजवाल्यांसाठी थोडं अवघड आहे, पण नॉन व्हेज लोकांसाठी काही इथं प्रॉब्लेम नाही आहे. या ठिकाणी जे जुनं धनुष्कोडी होतं याचे काही अवशेष आहेत बघा. 1964ला तुम्हाला सांगितलं सायक्लोन पूर्ण हे त्या काळी 2000 लोकसंख्या असणारं हे एक गाव होतं. आणि इथूनच श्रीलंकेमध्ये जायचं असेल तर त्यावेळेस लोक इथून व्यवहार करत होते श्रीलंकेमध्ये जाण्यासाठी. हेच ते धनुष्कोडी गाव. आणि असं हा व्ह्यू जबरदस्त. विचार करू शकतो त्या काळी 1964ला समजा 2000 लोकसंख्या असेल तर आता हे समजा गाव असलं असतं तर किती मोठं शहर राहिलं असतं हे. आणि असे इथले लोक म्हणतात की रामेश्वर पेक्षाही हे मोठं शहर होतं त्या काळामध्ये. स्थानिक लोकांना मी विचारलं की बाबा धनुष्कोडी असं काय, म्हणजे याचा धनुष्कोडीसाठी एवढी खास रेल्वे का होती, तर त्यांनी सांगितलं की जो भारतातून श्रीलंकेसाठी जाणारा जो मार्ग होता तो हाच होता. आणि लोक ट्रेननी धनुष्कोडीला येत होते आणि इथूनच पुढं श्रीलंकेला जात होते. आणि आज हे पूर्णपणे घोस्ट टाऊन आहे. 5-6च्या नंतर या ठिकाणी कोणी नसते म्हणे. हे असे अवशेष आहे या ठिकाणी. हे त्या काळातील हे घर वगैरे असू शकते असं म्हणू शकतो आपण. हे बघा, हे असं या ठिकाणी राहिलेले असे खंडर घर आहेत. संपूर्ण खंडर आहे या ठिकाणी. घोस्ट टाऊन, थोडक्यात घोस्ट टाऊन पण असे या धनुष्कोडीला म्हणतात. असे म्हणतात की 5-6च्या नंतर या ठिकाणी कोणी नसते म्हणून. स्थानिक लोक असतील. अवशेष बघायलो. हे बघा या ठिकाणी लिहिलेले बघा 1964 सायक्लोनमुळे धनुष्कोडी कशी झाली होती. आणि त्या काळामध्ये ही बहुतेक मीटर गेजच होती. या ठिकाणी लिहिलेलं बघा रामेश्वर टू तिरिला मन्नाई शिपिंग सर्व्हिसचा या ठिकाणी मीटर गेज होती पूर्णपणे. रिअर व्हिडिओ होती. रिअर आणि या ठिकाणी आम्हाला मोर भेटलेला आहे बघा मस्तपैकी. हे बघा मोर एकदम अगदी जवळून. हे बघा मोर. आणि असा हा इंडियन ओशन. हे बघा एकदम काठावर आलेलो आपण. आणि बाजूलाच हे बघू शकता तुम्ही शिव मंदिर. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. नमः शिवाय. टायटॅनिक उडालं. अहो नंदू भाऊ, टायटॅनिक वेगळं आणि हे वेगळं आहे. हे बघा मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी मस्तपैकी 2 मोर भेटलेले आहेत. हा एक मोर आणि दुसरा हा एक बघा हा चाललाय एकदम भारी. मित्रांनो बघायला गेलं तर 61 वर्ष झाले त्या गोष्टीला आता. आणि 61 वर्षापासून या ठिकाणी कोणीच राहत नाहीये. आणि त्या ठिकाणी आपण आज आलेलो आहे. मित्रांनो या ठिकाणी फोटो वगैरे काढलेत. धनुष्कोडीमध्ये आनंद वगैरे मस्तपैकी एन्जॉय केला आम्ही. या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला मस्तपैकी आनंद वाटला. फोटो वगैरे काढलेत आम्ही आमच्या मित्रांनी. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, काय हा
मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. चला मित्रांनो, भेटू इथून पुढील जे आपले सर्व दक्षिण भारतातील जे काही ब्लॉग येतील ते ब्लॉग बघा, पहिले काही बघितले नसेल ते बघा. चला भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये. बाय.